मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोलला। मनोजदादा जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोहोचल्यावर दुर्दैवाने काही लोकांनी मुंबईत दंगली घडवण्याचा एक डाव आखला होता। मुख्यमंत्र्यांनी तातडीने दंगलीसाठी रसद पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शहाजी बापूंनी केली। मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोहोचल्यावर महाविकास आघाडीचे काही मराठा नेत्यांनी असा प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोट शहाजी बापू यांनी केला आहे आणि त्यात नामांकित घराणे आणि त्यातील युवक नेत्यांचा समावेश असल्याचा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता शहाजी बापू यांनी लगावला आहे। असं असलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न सोडवले आणि विरोध करणारे नेते तोंडावर पडले आहेत आणि या आंदोलनाला ज्यांनी भाजी भाकरी चांगली रसद पुरवली त्यांना यश आलं आणि ज्यांनी दंगली घडवण्यासाठी रसद पुरवली ते तोंडावर पडले असा टोला लगावला आहे। तर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा संजय राऊतांचा जळफाट सुरू असून ते वाट बघत होते कधी दंगल पेटते आणि हे सरकार अडचणीत येते। मराठा आंदोलन मुंबईत झाल्यानंतर संपूर्ण मुंबईकर विविध पद्धतीची मदत मराठा आंदोलकांना देत असताना लालबागच्या राजाच्या गणपतीसमोर सुरू असलेलं जेवण कोणी बंद केलं याचं उत्तर राऊत यांनी द्यावं असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी केलेला आहे। मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं मनोजदादा जरांगे यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली। अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणानं उभा केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आणि तरुण मराठा समाजातील मित्रांनी यांना भरपूर मन भरून साथ दिली। दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचं प्रयत्न अतिशय वेगात केले, परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही। महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीससाहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला। ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं। दुर्दैवानं कपटनीती करणारी जी लोकं होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत। माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोजदादा जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते त्याही शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी। या दोन बाजू होत्या, एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता। त्यामुळं प्रामाणिकपणानं ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले। जे सुरुवातीला अनेक नेते नावं घेण्यात अर्थ नाही, महाविकास आघाडीच्या मोठ्या घराण्याची मुख्य आणि तरुण काही मंडळी की ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानं यात कोण जे मराठा महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको, तरी माझी प्रांजळी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगोला।